हॅलो सांगली. तर ना गुड मॉर्निंग ही आमची अशी झाली होती आणि आता रमा जी रांगती आहे आणि तिला ना आदू भैयाच्या अंगावर सारखं बसायचं असतं आणि त्याला फार दमवायचं असतं. त्याची केस ओढ कुठं काय कर अशा खोड्या मस्ती भरपूर करायला शिकली. आणि दुसरं कोणी काही खात असेल ना, जसं की मी कॅडबरी खात असेल किंवा आदू भैया कॅडबरी खात असेल तर तिला ओढायची आहे. आणि रांगायला शिकल्यामुळे तिला आता घर पुरेना झाले. सगळ्या घरभर पसारा आमचा असतो. असं वाटतं की अरे हे लोक काय आवरतात की नाही, पण खरं सांगते गाईज, तो पसारा इतका भयंकर असतो आणि खरंच म्हणजे एक वेगळंच ते फिलिंग असतं. आणि आज आम्ही बाहेर चाललो होतो, म्हणजे आदूचं ॲडमिशन करायला चाललो होतो. अजून आदू 3 वर्ष कंप्लीट नाही आहे, तरी पण बाबा ठीक आहे, एक सवय लागेल या उद्देशाने आम्ही त्याचं ॲडमिशन करायला चाललो होतो. पावसाचं वातावरण बरंच होतं, पण जाऊस तोपर्यंत काही पाऊस नव्हता. फायनली आम्हाला शाळा भेटली. आम्ही शाळेच्या ठिकाणी गेलो तर लॉक केलं होतं गेटला, कारण की मुलांना त्यांचा ब्रेक टाईम होता. त्यामुळे मुले सगळे अशी जेवायला वगैरे बसली होती आणि आदू ती क्युरिओसिटीने बघतोय बाबा किती मुलं आहेत. आणि ते मुलांना कसं म्हणजे वेगळंच वातावरण असतं नाही का, घरातलं वातावरण आणि स्कूलचं वातावरण किंवा गार्डनचं वातावरण हे मुलांसाठी खरंच वेगळं वातावरण असतं. ते त्यांच्यासाठी हेल्दी वातावरण असतं असं पण म्हणू शकतो. आदू छान इकडे तिकडे एंटरटेन करत होता स्वतःला आणि त्याचा बेल्ट तेवढ्यात निघावा आणि त्याच्यानंतर त्यांना सगळं ॲडमिशनची प्रोसिजर वगैरे करून मग फायनली मी पोचले मी क्लासवरती. आणि क्लासवरती माझं काम पुढे शिकायचं चालू आहे, कारण की मी सारख्या दांड्या मारून मी सगळ्यात लास्ट राहिली आहे गाईज. सो चलो.